कोपरगावात अचानक अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमण धारकांची धावपळ। कोपरगाव शहरात आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांविरोधात अचानक कारवाई करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमण धारकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले असून अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास नगरपालिका प्रशासनाने अचानक मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली। अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी व अतिक्रमण धारकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून घ्या सांगत दुर्लक्षित केले आहे। त्यानंतर ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवण्यात आली। उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती। मात्र त्यानंतर ही मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा वाढल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले जात आहे। अतिक्रमण धारकांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला असून या प्रकारामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। मात्र अतिक्रमण धारकांना याआधीच पूर्वसूचना दिली असल्याचे प्रशासनाकडून कळते। या कारवाईमुळे पुढील काळात अतिक्रमणाबाबत राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ते पण जर तुम्हाला खोलायचं असेल तुम्ही आज दिवसभरात खोलून घ्या, सकाळी मी सांगणार नाही, उद्या ते जाईल। ते काय होईल, एक पत्र खोलायचं तुमचे 2 पत्राची नुकसान होईल। उठला आता नाही ते जमा होईल, खोलून घ्या ना। एक डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।